जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। मी सुभाष उकंडराव रणवीर, माझं गाव मूळचं गाव बंदी भागातली आहे, कुरोळी तालुका उमरखेड। मी शासन सेवेत जवळपास 36 वर्षे काम केले आणि शासन सेवेत 36 वर्षे काम केल्यानंतर मला असं वाटलं की या मतदारसंघातील ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी आपण सत्ताधारी बनलो पाहिजे। तेव्हा या गावातील, शहरातील आणि या बंदी भागातील समस्या सुटतील म्हणून मी बहुजन समाज पार्टीकडे उमेदवारी केली आणि बहुजन समाज पार्टीने मला हाती बाबासाहेबांचा हाती जिवंत ठेवण्यासाठी या मतदारसंघात पाठवलेला आहे। जनतेच्या अनेक समस्या आहेत। आपल्यासमोर जे उमेदवार उभे आहेत 2 अपक्ष आमदार आहेत। अपक्ष म्हणून पक्षाने त्यांना नाकारलं म्हणून ते अपक्ष आहेत, त्यांनी काहीच नाही केलं म्हणून त्यांना नाकारलेलं आहे पक्षाने आणि ते तुमच्या समोर उभे आहेत। दुसरे जे आहेत आयात केलेले उमेदवार आहेत आणि एक तर धनाढ्य पार्टीचे उमेदवार आहे, पैशाला काही कमी नाही आणि पैशाच्या भरोशावर आम्ही काही करू शकतो। परंतु आज 70 वर्षे झालेले आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या मतदारसंघातील कोणत्याही समस्या सुटलेल्या नाहीत। विशेषतः बंदी भागातील समस्या आहेत। मी आता प्रचार करत असताना पाहतो कोणतेही रस्ते नाहीत, कोणत्याही नाल्या नाहीत, कोणतीही वाहनाची व्यवस्था नाही। अशा परिस्थितीत जनता जगते कशी, स्वातंत्र्यात जगते किंवा पारतंत्र्यात जगते, याचं प्रश्नचिन्ह माझ्या समोर झालेलं आहे। विशेषतः मी कुरोळीचा असल्यामुळे कुरोळीचा जवळपास 360-364 पुनर्वसनाचा घराचा प्रश्न शासनानं आतापर्यंत सोडवलेला नाही म्हणून मला त्याची जाण आहे आणि हे जर मला सोडवायचं असेल तर मला या ठिकाणी सत्ताधारी याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे की लोकप्रतिनिधीमधून विधानसभेत एंट्रीबाजी हे या लोकांच्या विकासासाठी राहणार आहे। यापुढे जे काम करायचं आहे ते मी ठरवलेलं आहे। माझ्याकडे प्लॅनिंग प्रोग्राम आहे। 5 वर्षामध्ये मला काय काय काम करायचं आहे। बेरोजगाराच्या समस्या आहेत, बेरोजगाराच्या हाताला काम नाही आहे, इथल्या जे काय जातीवादक समस्या आहे, स्थानिक जातीवाद निर्माण करतात आणि समाजामध्ये भांडणं लावतात, अशी कोणती घटना या ठिकाणी मी अनुचित प्रकार होऊ देणार नाही अशी मी ग्वाही देतो। विशेषतः या ठिकाणी पुढील कारवाई करण्याची मी जबाबदारी देतो। माझे भाषण इथं संपवतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद सर। माननीय सुभाष उकंडराव रणवीर, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उकंडराव रणवीर, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उमरखेड का आमदार कैसा हो, जैसा हो। उमरखेड का आमदार कैसा हो, जैसा हो। बहुजनों के सम्मान में बीएसपी मैदान में, बीएसपी मैदान में, बहुजनों के सम्मान में बीएसपी मैदान में, बाबा के सम्मान में बीएसपी मैदान में, मुसलमानों के सम्मान में बीएसपी मैदान में, आदिवासियों के सम्मान में बीएसपी मैदान में। हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा, हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। बदल दो ताज, बदल दो पैमानों का राज, बदल दो तख्त, बदल दो ताज, बदल दो पैमानों का राज, तख्त बदल दो ताज, बदल दो पैमानों का राज, बदल दो। फॉर एलिफेंट, वोट फॉर एलिफेंट, वोट फॉर एलिफेंट। बसपा को वोट दो, हाथी को वोट दो, बसपा